सीरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण सिलेबस प्लस क्वेश्चन घेणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये अस्थिसंस्था याबद्दल माहिती बघितली. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो एक वेळ जाऊन बघा आणि त्यावरचे आता प्रश्न घेऊ. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, प्रौढ व्यक्तीमध्ये एकूण किती हाडे असतात? प्रौढ व्यक्तीमध्ये एकूण 206 हाडे असतात. नवजात बालकात सुमारे किती हाडे असतात? याचे उत्तर आहे बघा 270. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? फेमर हे जांघेचे हाड असते. आणि प्रश्न क्रमांक 4, शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? हे स्टेप्स हे कानातील असते. 5 नंबरचं, मणक्यांची एकूण संख्या किती असते? 33. प्रश्न क्रमांक 6, छातीच्या पिंजऱ्यात किती जोड्या बरगड्या असतात? याचं उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 7, हाडाच्या आत रक्तपेशी कोठे तयार होतात? याचं उत्तर आहे अस्थिमज्जा. प्रश्न क्रमांक 8, कवटीतील सांधे कोणत्या प्रकारचे असतात? याचं उत्तर आहे अचल सांधे. प्रश्न क्रमांक 9, खांदा कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे बॉल अँड सॉकेट सांधा. प्रश्न क्रमांक 10, गुडघा कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे हिज सांधा. प्रश्न क्रमांक 11, हाडांना जोडणाऱ्या तंतूंना काय म्हणतात? लिगामेंट्स. प्रश्न क्रमांक 12, स्नायूंना हाडाशी जोडणाऱ्या तंतूंना काय म्हणतात? याचं उत्तर आहे डेंटन. प्रश्न क्रमांक 13, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? याचं उत्तर आहे ऑस्टिओपॅरोसिस. प्रश्न क्रमांक 14, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये कोणते आजार होतात? याचं उत्तर आहे रिकेट्स. प्रश्न क्रमांक 15, अक्षीय अस्थिमध्ये किती हाडे असतात? याचं उत्तर आहे 80. आणि उपांग अस्थिमध्ये किती हाडे असतात? याचं उत्तर आहे 126. प्रश्न क्रमांक 17, फ्रॅक्चर म्हणजे काय? हाड मोडणे. प्रश्न क्रमांक 18, मणक्यांचा कणा कोणत्या संस्थेत भाग आहे? याचं उत्तर आहे अक्षीय अस्थी. प्रश्न क्रमांक 19, पॅटेला कोणत्या प्रकारचे हाड आहेत? याचं उत्तर आहे सिसामॉइड हाड. प्रश्न क्रमांक 20, हाडांना बाहेरून झाकणाऱ्या पडद्याला काय म्हणतात? पॅरिऑस्टियम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.